हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा। मी अनघा पाटील आज चालली आहे पोलादपूरला। तर माझी जी ताई आहे, माझ्या मावशीची मुलगी, माझ्या सगळ्या ब्लॉग्स मी तुम्ही बघितलं असेल, आमचा फॅमिली ट्रिप ब्लॉग वगैरे आहे, त्याच्यात आम्ही आहे माझी मीना ताई म्हणून। तिचं लग्न झालेलं मागच्या वर्षी, तर आज उद्या तिचा लग्नाचा गोंधळ आहे आणि तिचं सासरगाव आहे पोलादपूर। तर आम्ही आता इकडून निघालोय, मी, माझी मम्मी, माझे पप्पा आणि मोठी मावशी आणि थळे काका, आम्ही 5 जण इकडून निघालोय। उद्या गोंधळ आहे सकाळी, तर हा गोंधळाचा व्लॉग आहे पोलादपूरचा। सो तुम्हाला आता वाजले आहेत 5:15 संध्याकाळचे आणि आता आम्ही इकडून निघालोय, तर भेटूया रस्त्यात। बाय। तर आता आम्ही अटल सेतूवरती आहोत, वडाळ्यावरून आम्ही अटल सेतूवरती चढलोय आणि आता आम्ही पनवेलला उतरणार आहोत आणि पुढे तिकडूनच पोलादपूरसाठी निघू। अटल सेतू आहे। आता 6 वाजले। अर्ध्या तासात आम्ही पनवेलला उतरू। उतरल्यावर तुम्हाला मी परत अपडेट देते। तर इकडे लेफ्टला उल्वेसाठी रस्ता आहे, सरळ GNP आणि अजून सरळ गेलं तर पनवेल, असे 3 रस्ते आहेत। इकडे साईडला लेफ्टला उल्वेला उतरायला रस्ता आहे। आणि इकडून ह्या ब्रिजवरना बस सुद्धा जाते, फक्त बाईक अलाउड नाहीये, बाकी बस, कार, ट्रक अलाउड आहे। तर सिंगल टोल आहे, उल्वेला उतरायचं असेल तर 200 आणि जर पनवेलला उतरणार असेल, बघा हा उल्वेसाठी रस्ता आहे लेफ्टला, सरळ पनवेल आहे। पनवेलसाठी उतरणार असेल तर 250 आणि आम्ही आता पनवेलला उतरणार आहोत। बघा हे उल्वे आहे। आम्ही अटल सेतूवरनं खाली उतरलो आहोत पनवेलला। 6:30ला आम्ही पनवेलला उतरलो आणि आता आम्ही मुंबई गोवा हायवेनी जाणार पोलादपूरसाठी। मी आता मुंबई गोवा हायवेवर आहोत। आता टाइम झालेला आहे 7 वाजल्यात संध्याकाळचे। तर आम्ही आता ब्रिजवर आहोत आणि खालतून एक रस्ता जातो, तो वडखळ आणि अलिबाग साठी आहे। आणि हा जो ब्रिज आहे तो आता उतरणार डॉल्बीला। रत्नागिरी मार्गे जायचं असेल, गोवा हायवे हा आहे। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8। आता वाजलेले आहेत 10 आणि इकडे माणगाव जो हायवे आहे, माणगाव मध्ये आहोत आता। आणि इकडे एक रेस्टॉरंट आहे, रेडीज प्युअर व्हेज अँड लॉजिंग, तर आम्ही इकडे आता जेवायला थांबलो।
मग जाऊन आम्ही पुढे पोलादपूरसाठी जाऊ. तरी आम्हाला इकडून आता माणगाववरनं पोलादपूरला जायला तरी आम्हाला पाऊण तास लागेल. आणि पोलादपूरला जाऊन आम्हाला हॉटेल शोधायचं राहण्यासाठी. मी तुम्हाला जेवण आलं की तुम्हाला दाखवते जेवण आमचं. तर आम्ही मागवलं आहे बटर गार्लिक नान आणि ते आहे पनीर टिक्का मसाला आणि हे आहे वेज कोफ्ता. आम्ही आता जेवणार आहोत. तुम्ही पण या जेवायला. तर आता आम्ही पोलादपूरला पोचलेलो आहोत. 12 वाजलेत आणि हे आहे हॉटेल बालाजी. तर मोठं चांगलं हॉटेल आहे आणि आम्ही आज रात्री इकडे राहतोय. बघा इकडे चांगलं गार्डन आहे, इकडे रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि इकडे रूम्स आहेत. सो आता इकडून आपल्याला किती वेळ लागेल उद्या मीनाता इकडे जायला? अर्धा तास. आता कुठे आहोत आपण? सिटीमध्ये पोलादपूर सिटी. हां मुंबई गोवा आहे. इकडे रेस्टॉरंट आहे, AC नॉन AC. इकडे त्यांचे रूम्स आहेत. हा गार्डन आहे, पूल पण आहे ना बाबा, स्विमिंग पूल वगैरे पण आहे. तर हे एक पॅसेज एरिया आहे. ही रूम आहे 103. बेड आहे, AC, TV. इकडे एक सोफा टाईप बेड आहे, म्हणजे तिसरा व्यक्ती इकडे झोपू शकतो. इकडे वॉशरूम आहे. एक मिरर आहे ड्रेसिंगसाठी. इकडे आय थिंक सो बाल्कनी आहे ही आणि हे वॉशरूम आहे. वॉशरूम खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. थांबा बघा, मोठा आहे वॉशरूम खूप. आणि ह्या रूमचे रेट आहे 2000 रुपीज AC आणि 1500 नॉन AC. आता मी झोपू, भेटूया उद्या. बाय बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि मी मावशी आणि काका आम्ही खालती नाश्ता करायला आलो आहे. तर मग मी तुम्हाला इकडचं बाहेरचं दाखवते. काल तर तुम्हाला दाखवायला नाही भेटलं मला, की काळोख होता आणि आम्हाला पण लेट झालेलं, सो आम्ही झोपलो. तर आता मी तुम्हाला इकडचं हायवे दाखवते. तर हायवेलाच आहे, तुम्हाला हायवे दाखवते. हे बघा, आणि हे आहे हॉटेलचं एंट्रन्स. इकडे आहे लहान मुलांना खेळायला. इकडे रेस्टॉरंट आहे. इकडे राहायला आहे व पुढे पण आहे. पुढे स्विमिंग पूल आहे. आम्ही नाश्ता करतो, मग मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवते. पण आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जायला टाईम नाही, सो आम्ही नाही जाणार. पण तुम्हाला नाश्ता दाखवते. तर संध्या माऊसाठी मागवले पोहे, थळकाकांनी मागवले मिसळ आणि मी मागवले इडली सांबार. तर हे त्यांचं रेस्टॉरंट आहे बघा. आणि इकडे AC आहे, नॉन ACचं आहे. तुम्हाला जर राहायला नसेल येईल, तुम्हाला जेवायचं नाश्ता वगैरेसाठी असेल तर तुम्ही येऊ शकता. आता मी नाश्ता करून घेते. आता नाश्ता झाला आहे. मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवायला आली आहे. इकडून एंट्रन्स आहे ना, इकडे पण काही कॉटेजेस आहेत, पण इकडे
पण आहेत काही कॉटेजेस आहे बघा. आणि हा स्विमिंग पूल आहे, खूप मोठा असा स्विमिंग पूल आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत इकडे येऊन एन्जॉय करू शकता. इकडे कार पार्किंग आहे. इकडे काही बदक आहेत, कोंबड्या आहेत, गाय आहे. इकडे पण काही आहेत रूम्स. तर आमचा नाश्ता झालाय, आम्ही तयारी वगैरे करू आणि निघू. आता वाजलेले 8:45. मी तयारी वगैरे करून निघू 9:30 पर्यंत. 10, 10:30, 11चं गोंधळ आहे. तर मग भेटूया नंतर तयारी वगैरे झाल्यावर. बाय बाय. आता वाजलेत 10:30 आणि आम्ही चाललो आहोत करंजे गावात. तिकडे ताईचं सासर आहे, तिकडे गोंधळ आहे आज. तर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे करंजे गाव. तर आता आम्ही तिकडे निघतोय जायला गोंधळाला. हा जो रोड आहे तो सरळ जातो गोवा रत्नागिरी हायवे आणि इकडून खालती महाबळेश्वर करंजे त्यासाठी आहे. आता आम्ही चाललो आहोत करंजेला माझ्या ताईच्या इकडे आणि हाच रोड प्रतापगड आणि पुढे महाबळेश्वरला पण जातो. आम्ही त्याच्या आधी करंजे गावात जाणार आहोत. तर आता आम्ही करंजे गावात आलो आहोत. हे बघा इकडची सिनरी खूप छान आहे. सह्याद्रीचे पर्वत आहेत, चारी साईडला डोंगर आहे, चांगली हवा आहे. आणि इकडे वरती ताईचं घर आहे. जमणार नाही चढायला, तर मग गाडी साईडला लाव आणि घेऊन इकडून चालत जायला लागणार आहे. आणि फळं वगैरे. आम्ही आता घरी जातो. तर आम्ही इकडे घरी आलो आहोत मीनाताईच्या. आणि हे तिचं घर आहे. हे बघा इकडे मांडव घातलाय, हे घर आहे. ती बघा मीनाताई आतमध्ये आहे. मीना दीदी आम्ही ब्लॉग काढतोय. इकडे गोंधळाची तयारी सुरू आहे. गोंधळ कुठे? इकडे आहे की इकडे? तयारी चालू आहे गोंधळाची. हे घर आहे. इकडे वरती त्याला जिने आहेत. हे बघा इकडून सगळं डोंगर दिसतंय. तिकडे सारवान काय हा इकडे सारवान समोर दाराच्या समोर. इकडे नाही नको, तिकडे असतात.
इकडे आमच्या दाराच्या समोर आवाज इकडे तयारी झाली आहे गोंधळाची आणि बाकीचे घरातले सगळेजण गेलेत देव आणायला गेलेत आता, कारण की गावात 3 ठिकाणी गोंधळ आहे. तर बाकीच्यांच्या इकडे गोंधळाच्या इकडे देव आहेत, तर तिकडून ते देव इकडे घेऊन येतील गोंधळासाठी. आणि बघा मम्मी तिकडे बसली आहे, मावशी वगैरे आतमध्ये आहेत, पप्पा काका वगैरे. आणि आता वाजले आहेत 1:15. तरी आम्हाला 2 तरी वाजतील गोंधळ संपायला. 2 वाजतील. तिकडे एक जेवणाची तयारी चालू आहे, भात शिजवत आहेत. आता देव आलेले आहेत घेऊन. इकडे बघा बकरी. देव घरात घेऊन गेले. बाबा सरका. हा आपला तुमचा चौक आहे काय. चौकाला हळद पिंजर तांदूळ फुलवायचं चौकामध्ये काय. चौका म्हणजे पाया पडायचं. काय करायचं
एक चमचा नंतर एक चमचा पाठवा ड्युटीवर ते तिकडची ड्युटी आहे तिकडची ती तुमची काय एक चमचा पाठवा ड्युटीवर ते टाक जिजू चांगलं नाव हा लग्नातलं नको आहे नवीन नाही नवीन मी नाही करवलीचं काम झालंय भाजी बिलकुल नाही वार मटणाचं आहे अजून एक मोठं काम उरलंय तुमच्याजवळ मोठ्या माणसांच्या पाया पडायला जायचं आणि मोठ्या माणसांनी पायवरती करून यायचं आई वडिलांच्या पाया पडायला चला आई वडिलांच्या पाया पडायला आई वडील देवाच्या पाया पडायला बरं सवाशे नाही का यांची गाडी बांधायला सवाशे यांची गाडी बांधायला गाडी बांधल्यानंतर काय ते बोलायचं त्यांना असं बोलायचं नाही काय त्यांना आपण एकच नाही एक चमचा पाचव्या दिवशी पद्मावतीचे जन्मे कोमल जायचं गाडग्यांच्या कुलस्वामिनीचं गावच्या पांढरीचं सुख करता दुःख करता खायचंय मंडळीला राम राम करा द्वारा तो पुढे आवाज देऊ परत सकाळला लावायचा खाली करायचा परत पडायचा पांडीचा गोंधळाचा वार उतरला काय जन्नी पद्मावतीच्या पांडीचा गोंधळाचा वार उतरला काय जन्नी कुंभलजाईच्या पांडीचा गोंधळाचा वार उतरला काय गाडग्यांच्या पांडीचा गोंधळाचा वार उतरला काय पांडीच्या गोंधळाचा वार उतरला काय गाडग्यांच्या पांडीचा भार उतरला काय हा एक डझन केळी खाल्ला होता खायची आहे खाल्ला काय खाल्ला कधी घाल मी इथं बाजूला आहे आम्ही सकाळपासून
येळकोड येळकोड गाडग्यांच्या फुलस्वामिनीचे गावच्या पांढरीचे हे त्यांना उसावेतलं परत नेऊन द्या. आता गोंधळ संपला आहे आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे. तिकडे मटन चिकन बघा. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. आम्ही आता जेवायला बसलो आहोत. भाकरी मटन पापड भात. आम्ही इकडे दुसऱ्या खोलीत जेवायला बसलो आणि तो जो दुसरा मटण होता तो प्रसादासाठी आहे, तो नैवेद्य आहे. म्हणून मग आम्ही आधी जेवण घेतलं. वेगळं मटण आमच्यासाठी घरी बनवलेलं त्यांनी, कारण आम्हाला जेवण निघायचं होतं. ही बघा म्हणे म्याव म्याव म्याव. आम्ही आता जेवण निघू रूमवर जायला. हा जो समोर दिसते ना तो प्रतापगड आहे. हे बघा ती बॉर्डर दिसत असेल तुम्हाला थोडी, ते प्रतापगड आहे. आणि हे बघा तर जिजू आम्हाला सोडायला आलेत गाडीजवळ. आणि आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला. मार्केटमध्ये आम्ही जी फ्रेश क्रीम असते मँगो विथ क्रीम किंवा स्ट्रॉबेरी विथ क्रीम ती खाऊ आणि मग परत कोल्हापूरला हॉटेलवर जाऊ. आम्ही गेलो होतो ना, आम्ही पण गेलेलो, पण आता बंद झालं असेल ते टायमिंग येतो. हा 5 वाजता बंद होतं ते. आम्ही जाऊन आलो दोघी जण. बाय जिजू. तुमची ती आत्याची बाय बाय. ती जेवण वाढत होती मगाशी ती. आम्ही आता महाबळेश्वरला चाललो आहोत. थोडं असं एक राऊंड फिरायला म्हणून. आता जवळ आलोय तर थोडं महाबळेश्वर मध्ये जाऊन यावं त्यासाठी. तर आता आम्ही इकडे महाबळेश्वर मार्केटमध्ये आहोत. बघा तुम्ही माझा महाबळेश्वरचा स्पेशल एक मी ब्लॉग बनवला होता आधी लास्ट इयर, तर तो तुम्ही बघितला नसेल तर तो बघा तुम्ही. त्यात 3 दिवस महाबळेश्वरचे होते. खूप सारे पॉइंट्स काय काय खाल्लं आहे ते सगळं त्याच्यामध्ये होतं. शॉपिंग अँड ऑल. आम्ही तिकडे त्या स्ट्रॉबेरी फार्ममध्ये जाऊन स्ट्रॉबेरी स्वतः तोडल्यात. ते सगळा एक्सपिरियन्स त्या ब्लॉगमध्ये होता. तो ब्लॉग तुम्ही स्पेशली बघा महाबळेश्वरचा, म्हणजे कोणी बघितला नसेल तो. हे आता ह्या ब्लॉगसाठी हे महाबळेश्वर मार्केट आहे आणि इकडे आम्ही थांबलो आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायला, जी की महाबळेश्वरची फेमस असते. आणि इकडे तुम्हाला अजून पण खूप काही खायला भेटेल. कॉर्न पकोडा, पटॅटो ट्विस्टर्स, आईस गोळा, पावभाजी, मटका चाय, कुल्हड चाय. आता सुट्ट्या चालू आहेत सो खूप सारी दुकानं आता ओपन आहेत. हां आता आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम खातो. तर हे बघा माझं स्ट्रॉबेरी विथ क्रीम आलेला आहे. त्या बॉटमला असतो स्ट्रॉबेरी क्रश असतो, व्हिप क्रीम असते, स्ट्रॉबेरीचे पीसेस असतात, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असते, परत ते स्ट्रॉबेरीचं क्रश असतो, व्हिप क्रीम आणि मग टॉप्ड विथ सम स्ट्रॉबेरीज. सो आम्ही आता एन्जॉय करणार आहे आणि आम्ही निघू. बहुतेक थोडेफार गोष्टी घ्यायचे जसे की वहिनीला स्ट्रॉबेरीज हवेत ते घेऊ आणि मग आम्ही निघू पुढे. सो या तुम्ही पण खायला स्ट्रॉबेरी विथ क्रीम. आणि हा ब्लॉग झाल्यानंतर माझा महाबळेश्वरचा ब्लॉग पण नक्की बघा.
तर हा व्लॉग संपला की ज्यांनी तो व्लॉग बघितला नाही आहे, महाबळेश्वरचा स्पेशल 3 दिवसाचा व्लॉग होता, तो पण तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. आता आम्ही महाबळेश्वरवरून निघालो आहोत, पोलादपूरला जाऊ. तिकडे आज रात्री स्टे करू आणि मग उद्या सकाळी आम्ही निघू मुंबईसाठी. आम्हाला फक्त महाबळेश्वरला फ्रेश क्रीम घ्यायची होती, तर फ्रेश क्रीम घेऊन निघालो आम्ही. सनसेट पण होत आला. व्हिडिओ काढ. डिझेल महाबळेश्वरला मस्त अशी हवा पण आहे, गारवा आहे, म्हणजे गरमी नाही वाटत जास्त. आणि गर्दी पण खूप आहे कारण सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या. सो आणि हिल स्टेशन आहे, गर्दी आहे. मस्त गाडी. तर आम्ही हॉटेलवरती आलो आहोत परत आणि आम्ही 103 मध्येच राहतोय. उद्या सकाळी आम्ही नाश्ता करून निघू. तर खूप छान आहे ॲक्च्युली हे हॉटेल. इकडे जेवण वगैरे पण छान भेटतं आणि पूल आहे. इकडे तुम्हाला शॉपिंग सेंटर पण आहे एक बाजूला. ही रात्रीची लाइटिंग पण छान आहे, मी तुम्हाला दाखवून येऊ का? तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला येतानाच लांबून खूप सारे लाईट्स दिसतील. आहे बघा, हे बालाजी हॉटेल बघा, अशी छान अशी लाइटिंग केलेली आहे. इकडे आईस्क्रीम शॉप आहे, पेस्ट्री आहे, गिफ्ट्स आहेत, केक्स आहेत. काही तुम्हाला रिलेटिव्सकडे जायचं असेल, त्यांच्याकडे काही स्वीट्स घेऊन जायचं असेल ते आहे. आणि ह्या साईडला इकडे रेस्टॉरंट आहे तुमचं AC वालं, इकडे नॉन AC आहे आणि रूम्स पण आहेत. सो सगळे रूम्स आहेत ते स्टार्टिंग 2000 आहे, म्हणजे 2000 AC आणि नॉन AC पण 1400 1500 सॉरी. हे तुम्ही कोणतेही रूम घ्या, पूल साईडचे घ्या वा ह्या घ्या, तुम्हाला एकच रेट असणार आहे. रूम सर्विस बघायला गेलं किंवा एक फूड सर्विस तेही चांगलं आहे. इकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर हां ते बघा, गार्डन पण आहे लहान मुलांसाठी. आणि आता आम्ही आमच्या रूममध्ये चाललो आहे. तर कपडे चेंज करतो, फ्रेश होतो आणि मग आम्ही जेवायला खालती येऊ. इकडे पाळणा पण आहे एक, तो पाळ आहे बघा. तर भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय. आता वाजले आहेत 9:30, म्हणजे 9:45 वाजले आता. आणि आम्ही इकडे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो आहे. ऑर्डर दिली आहे, ऑर्डर आली की तुम्हाला दाखवते. आम्ही ऑर्डर ॲक्च्युअली दिली आहे. नान दिलेत, एग करी दिली आहे आणि मला चायनीज खायचं होतं, सो ट्रिपल राईस दिला आहे, चिकन ट्रिपल राईस. ऑर्डर आलं की दाखवते. पण तुम्हाला इकडे स्नॅक्स पण भेटेल, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम सगळं भेटेल. आणि मेन जो काय आहे, पोलादपूर म्हटल्यावरती महाबळेश्वरला नाही येत हा, कारण इकडून सरळ गेल्यावरती महाबळेश्वरसाठी वरून रस्ता आहे आणि खालतून सबवेच्या खालतून तो जो ब्रिजच्या खालून रस्ता आहे तो आहे रत्नागिरी गोवासाठी. तर तुम्ही रत्नागिरी किंवा गोव्याला जात असाल आणि तुम्ही इकडे थांबू शकता नाश्त्यासाठी किंवा जेवायसाठी. मी तुम्हाला आमची ऑर्डर आल्यावर दाखवते. तर आमचं चायनीज आलं आहे, ट्रिपल राईस, चिकन ट्रिपल राईस, मंचुरियन,
आम्ही आता जेवतो. ह्यांचं एक करी आणि नान यायचं आहे. आम्ही आता जेवून घेतो. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता रूमवर चाललोय झोपायला. आता वाजले आहेत 10:30. तर आम्ही झोपू. उद्या सकाळी उठून नाश्ता करू आणि निघू मुंबईसाठी. सो बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि आमची तयारी झाली आहे. मी आता नाश्ता करू आणि चेकआउट करू. मुंबईसाठी निघू. आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहोत. आज पुढे थांबणार नाही आहोत. तर काल रात्री मीनाताई वगैरे सगळे निघाले. मीनाताई जिजू वगैरे निघाले. आम्ही पण आत्ता निघू, नाश्ता करू जरा पुढे हॉटेलमध्ये आणि मग आम्ही पण निघू. तर भेटूया नाश्ता करता. तर आम्ही नाश्ता मागवला आहे. मम्मीने मागवला आहे मसाला डोसा, पप्पांनी मागवला आहे ब्रेड बटर जाम, चहा आणि मी मागवला आहे मोहितो आणि बटर डोसा. आम्ही आता नाश्ता करू आणि निघू. तर आम्ही आता निघतोय. बघा. सो चला भेटूया रस्त्यात. आता वाजले आहेत 2:45 आणि मुंबई गोवा हायवेला जो मुंबईला जाणारा रोड आहे त्याच्या लेफ्ट साईडला एक पेण करून गाव आहे. त्या पेण गावामध्ये हायवेलाच एक फेमस हॉटेल आहे, साई कृपा, फेमस लपेटा स्पेशल. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे आता. तर आम्ही ऑर्डर केलं आहे. तुम्हाला ऑर्डर आल्यावरती दाखवतो आम्ही काय ऑर्डर केलं आहे ते. आणि मी तुम्हाला आता हॉटेल दाखवते. खूप जुनं हॉटेल आणि खूप छान हॉटेल आहे. तुम्ही पण येत असाल तर इकडे नक्की या, तुम्हाला हॉटेल दाखवते. तर हे आहे हॉटेल साई कृपा. तुम्हाला आमची ऑर्डर आली की ऑर्डर दाखवते. तर आम्ही पहिलं मागवलं आहे मसाला पापड आणि लेमन सोडा, थम्सअप. तर आमची ऑर्डर आली आहे पनीर हंडी आणि बटर गार्लिक नान. तर आम्ही जेवतो. मी पण या जेवायला. तर जेवण झालेलं आहे आणि आम्ही डेझर्टसाठी कसाटा आईस्क्रीम मागवली आहे. तर आम्ही आता कसाटा आईस्क्रीम एन्जॉय करू आणि निघू मुंबईसाठी परत. आम्ही जेवून निघालो आहोत आणि आता आम्ही मुंबईला चाललो आहे. अटल सेतू मार्गे चाललो आहे. हाय गाईज, तर आता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही इकडे आलो आहोत. घरी आलो म्हणून लवकर पोचलो. तर हा व्लॉग इकडेच संपतोय.
तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग पण मी लवकरच टाकेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.